8-9 वर्षापूर्वी मी अशी दिसत होती आणि तेव्हापासूनचा माझा हा प्रवास चालू झालेला आहे. वजन कमी करणे, स्वतः पण आणि दुसऱ्यांचेही करून घेणे. हा प्रवास माझा 9 वर्ष झाले चालू आहे. मी जेव्हा 82 किलोची होती तेव्हा कोणत्या प्रॅक्टिस करत होती, कोणत्या एक्सरसाइज करत होती, ज्याने मला खूप चांगला रिझल्ट भेटला. इतका चांगला भेटला की माझं 3 महिन्यातच मी 82 किलोवरून 65 वरती आली होती 3 महिन्यातच. तर त्याच्यासोबत मी एक्सरसाइज तर केल्याच होत्या, पण अजून कोणत्या गोष्टी काय काय केलं होतं ते सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण आजच्या ज्या प्रॅक्टिस आहेत ना, ह्या खूप जास्त फायदा करतात वेट लॉस करण्यासाठी. लक्षात ठेवा, खूप जास्त. आता ह्या प्रॅक्टिस तुम्हाला माहिती असतील कदाचित, या इतक्या सोप्या आहेत. पण हे जे कार्डिओ आपण करतो ना, हे पूर्ण फॅट वितळवतो, शरीराचे पूर्ण घाम निघतो आणि चरबी वितळतो. तर हे करणं खूप जास्त महत्वाचं आहे जेव्हा तुम्हाला वजन कमी करायचंय. तर ह्या स्टेप वाईज तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला इतका चांगला रिझल्ट घ्यायचा असेल जसा मी घेतलेला आहे आणि आजपर्यंत मेंटेन ठेवलेला आहे, तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओवरती येऊया. कोणत्या प्रॅक्टिस मी करत होती त्याच तुम्हाला देखील करायच्या आहेत आणि तसंच रिझल्ट घ्यायचा आहे जसं मला आला होता. आता पहिली प्रॅक्टिस करण्यासाठी मी या पोझिशन मध्ये पहिले हेवी जास्त वेट होतं, 82 किलो होतं, तर लगेच मला जम्पिंग येत नव्हती, तर मी ही स्टेप करत होती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बस 2-4 दिवस मी ही प्रॅक्टिस केली आणि नंतर मग मी ही पोझिशन केली जम्पिंग जॅक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ही प्रॅक्टिस मी रोज करायची. फक्त एक दिवस हप्त्यातनं सुट्टी घ्यायची, संडेला रेस्ट द्यायचं बॉडीला पण आपल्या. रोज 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 प्रॅक्टिस केल्या की बॉडी थकून जाते आणि मेटाबॉलिझम स्लो करते. म्हणून हप्त्यातून एक दिवस आराम द्यायचा आपल्या शरीराला रिकवर करण्यासाठी, बॉडीला. आता याच्यासोबत दुसरी प्रॅक्टिस मी कोणती केली असेल तर ह्या पोझिशन मध्ये फास्ट. मला कसं होतं की पूर्ण फॅट वितळवायचा होता, म्हणजे पोटच नव्हतं, तर मी पूर्ण बॉडीसाठी एक्सरसाइज करत होती या पोझिशन मध्ये एकदम फास्ट मध्ये. पहिली प्रॅक्टिस म्हणजे या पोझिशन मध्ये जायची आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मी प्रत्येक 10चे आणि 20चे तर राऊंड घेत नव्हती, मी प्रत्येक राऊंडला 50च घेत होती. दुसऱ्या पायाला करूया, व्हिडिओ मोठा होईल म्हणून काउंटिंग कमी ठेवते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पायामध्ये अंतर करायचं. तिसरी प्रॅक्टिस करायची पूर्ण बॉडीसाठीच आहे. या पोझिशन मध्ये जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या साईडला सेम पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्हाला मी राईट इथे सांगणार आहे, व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघत राहा. प्रॅक्टिस पण बघा आणि करत राहा. चौथी प्रॅक्टिस या पोझिशन मध्ये पायामध्ये अंतर करायची आणि सिंपल क्रॉस लेग करायची. माझ्या पाठीवरती खूप जास्त फॅट होता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. ही पण 50 काउंट करायचं. आता 2 प्रॅक्टिस दाखवते, ह्या खूप मेन आहेत आपला फॅट वितळण्यासाठी. या पोझिशन मध्ये हात ठेवायचे आणि इथे जम्प.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता सुरुवातीलाच हे केलं का तर नाही, सुरुवातीला ही पोझिशन करायची. 1 2 पाय इतके हेवी होते तर उचलतच नव्हते. 5 6 7 8 9 10. तुम्ही पण हे करू शकता. आता लास्ट प्रॅक्टिस. हाताची घट्ट मुठ्ठी करायची आणि या पोझिशन मध्ये पोझिशन करून घ्यायची अशी आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता ही पण जमत नसेल तर मग तुम्ही कोणती करायची, याच्या व्यतिरिक्त स्लो मध्ये ही करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ज्या तुम्हाला स्पीड वाटते, बॉडी जास्त हेवी आहे, नाही करू शकत, तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी कोणती करू शकता मी तुम्हाला दाखवलेलं आहेच. फक्त करणं महत्वाचं आहे. मी जेव्हा 18 किलो वजन कमी केलं ना, इतकी खुश होते मी, इतकी हॅपी होते. पूर्ण लाईफस्टाईल माझी चेंज झाली आणि त्याच अनुभवाने जो मला मी शिकली, एक्झाम दिले, सगळ्या काही गोष्टी केल्या, त्याच अनुभवाने मी माझ्या आता खूप साऱ्या हजारो स्टुडंटला वेट लॉस करून दिलेला आहे. जर तुम्हाला आवश्यकता असेल तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता ऑनलाईन बॅचेससाठी. ठीक आहे, हे तर भाग वेगळा राहिला. आता मी ह्या प्रॅक्टिस करत होती तर याच्यासोबत मी डाएट एकदम स्ट्रिक्टली घेतला होता. काय खायला नाही मी 3 महिने. साखर बंद केली, क्रेविंग झाली तर मी गुळाचा खडा थोडासा घ्यायची किंवा गुळाचा चहा ब्लॅक घेत होती. दूध बंद केलं होतं, साखर बंद केली होती आणि बाहेरचं तर प्रश्नच येत नाहीये. मी एक वडापाव सुद्धा, एक पाणीपुरी आवडीची असून सुद्धा खाल्ली नव्हती 3 महिने. ठीक आहे, म्हणजे फोकस होता माझा, मला रिझल्ट पाहिजे तेव्हा मी माझ्या स्टुडंटला रिझल्ट देणार. तर ह्या गोष्टी मी बाहेरचं जंक फूड खाल्लं नाही, साखर दूध बंद केलं आणि चपाती भात हप्त्यातनं मी फक्त संडेला असं चपाती भात नॉनव्हेज असलं त्या दिवशी खायची. एरवी मी ज्वारीची, बाजरीची, नाचणीची भाकर दुपारच्या जेवणाला खायची. रात्रीच्या जेवणाला मी शक्यतो ओट्सची खिचडी जास्त खाल्ली होती आणि मुगाचं वरण जास्त घेतलं होतं. सकाळी माझे 3 महिने फिक्स एकच ड्रिंक होती, ती मी नेहमी सांगत असते आणि खरंच मला त्या ड्रिंकचा खूप जास्त फायदा झाला होता. सिंपल आहे, मी अर्धा चमच जिरा 2 ग्लास पाण्यामध्ये बॉईल करायची, हे 1.5 ग्लास होईपर्यंत, आणि ते पाणी मी 1.5 ग्लास झाल्यावरती कोमट पाणी पिऊन घ्यायची. कधी वाटलं तर लिंबू टाकायची. सुरुवातीला तर टाकलंच नाही, ऍसिडिटी गॅसचा प्रॉब्लेम होता, पण नंतर नंतर टाकायला लागली होती. तो प्रॉब्लेम वजन कमी होत गेलं तर ते प्रॉब्लेम माझे कमी झाले होते. मग मी जिरा वॉटर ड्रिंक घेत होती. आता ही ड्रिंक काय फायदा करते, खूप जास्त फायदा करते. मला स्वतःला इतका फायदा केला की माझी ब्लोटिंग कमी झाली, चेहरा ग्लो करत होता माझा. आणि असं नाही की वजन कमी झालं तर मी म्हातारी दिसते, लटकलं शरीर, असं अजिबात नव्हतं. आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे मेटाबॉलिझम वाढला होता या ड्रिंकनी. सोबत मी ह्या गोष्टी पाळल्या, हे ड्रिंकही घेतलं आणि या प्रॅक्टिसही केल्या. रोज करायची, फक्त रविवारी सुट्टी घ्यायची. डाएटला पण थोडंफार चिटिंग करायची. महिनाभर तर नव्हतं केला, पण दुसऱ्या महिन्यापासून रविवारचं थोडंसं मनासारखं खात होती. बाहेरचं तर नाही, ॲटलिस्ट घरातलं तरी. तर या गोष्टी पाळल्या आणि असा रिझल्ट घेतला. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर शेअर करा. व्हिडिओ कामाचा आहे, तुमच्या मैत्रिणींना, बहिणींना, कोणाला आवश्यकता असेल तर नक्कीच आवडेल व्हिडिओ. तर लाईक पण करा आवडला असेल तर, आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.